हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजेच इंग्रजी वाक्यांचे प्रकार शिकणार आहोत. सेंटेन्स म्हणजे अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कम्प्लीट सेन्स. म्हणजेच शब्दांचा समूह जो अर्थपूर्ण असतो किंवा त्याच्यातून काही अर्थ, काही म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचत असतं. तर व्हॉट इज सेंटेन्स, पार्ट्स ऑफ सेंटेन्स आणि इंग्रजी वाक्य कसं बनवायचं हे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी इन डिटेल एक्सप्लेन केला आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला सेंटेन्स हा कॉन्सेप्ट अगदी क्लिअर होऊन जाईल. आता वाक्याचं दोन प्रकारे वर्गीकरण होत असतं. इन इंग्लिश सेंटेन्सेस आर क्लासिफाईड इन टू मेन वेज. फर्स्ट, क्लासिफिकेशन बाय फंक्शन किंवा पर्पज म्हणजे कार्य किंवा हेतू. सेकंड, क्लासिफिकेशन बाय स्ट्रक्चर म्हणजे रचना, म्हणजे वाक्याच्या रचनेनुसार सुद्धा क्लासिफिकेशन होत असतं. फर्स्ट, क्लासिफिकेशन बाय फंक्शन नुसार चार टाइप्स होतात. कोणते कोणते? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, सेकंड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, थर्ड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि फोर्थ एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. सेकंड, क्लासिफिकेशन बाय स्ट्रक्चर नुसार सुद्धा चार टाइप होतात वाक्यांचे. फर्स्ट, सिंपल सेंटेन्स, सेकंड कंपाऊंड सेंटेन्स, थर्ड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि फोर्थ कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर या व्हिडिओमध्ये आज आपण क्लासिफिकेशन बाय फंक्शन म्हणजे फंक्शन म्हणजे कार्य किंवा हेतूनुसार जे टाईप होतात वाक्यांचे, मेन चार टाईप होतात ते आज आपण इन डिटेल शिकणार आहोत. त्यातला पहिला टाईप आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच त्याला मराठीत विधानार्थी वाक्य असं म्हणतात. आता डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? द सेंटेन्स दॅट स्टेट्स फॅक्ट, डिस्क्राइब्स थिंग्स ऑर रिपोर्ट इव्हेंट्स. म्हणजेच हे सेंटेन्स एखादी घटना, वस्तूचे वर्णन करत असतात. तसंच स्टेट फॅक्ट म्हणजे सत्य सांगत असतात किंवा युनिव्हर्सल ट्रूथ सांगत असतात. म्हणजेच हे स्टेटमेंट असतात, सिंपल स्टेटमेंट असतात आणि या वाक्यांचा शेवट हा फुल स्टॉप किंवा पिरियडने होत असतो. ओके, दे आर ऑल्सो कॉल्ड असर्टिव्ह सेंटेन्सेस ऑर स्टेटमेंट्स. त्यांना असर्टिव्ह सेंटेन्स असं सुद्धा बोललं जातं. आता यांचं स्ट्रक्चर काय असतं? तर सिंपल स्ट्रक्चर असतं. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या स्ट्रक्चरनुसार हे वाक्य बनली जातात. एक्झाम्पल पाहूया. देर वॉज माय एक्झाम यस्टरडे. काल माझी परीक्षा होती, म्हणजे ही घटना सांगितली इथे. द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. ट्रूथ आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आय एम लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आहे. सिंपल स्टेटमेंट सांगितलं आहे इथे. द स्काय इज ब्ल्यू. आकाश निळे आहे म्हणजे वर्णन सांगितलंय. तर या अशा प्रकारच्या सेंटेन्सला विधानार्थी वाक्य किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्स सुद्धा बोललं जातं. ओके, आता हे जे सेंटेन्स असतात ती पॉझिटिव्ह पण असतात आणि निगेटिव्ह पण असतात. एक्झाम्पल पहा. वी आर इनोसंट. आम्ही निष्पाप आहोत. आता हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे आणि जेव्हा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे पॉझिटिव्ह सेंटेन्स असतं तेव्हा त्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं सुद्धा बोललं जातं. ओके, वी आर नॉट इनोसंट. आता हे निगेटिव्ह झालं आणि आरच्या नंतर म्हणजे हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट लिहिलं गेलं इथे. ओके, तर या सिक्वेन्सनुसार निगेटिव्ह सेंटेन्स बनतं. वी आर नॉट इनोसंट हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. बरोबर. एक्झाम्पल पुढे पहा. आय लाईक टी. मला चहा आवडतो. आय डोंट लाईक टी हे निगेटिव्ह झालं. डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डोंट. आय डोंट लाईक टी. मला चहा आवडत नाही. ओके, पुढचा टाईप आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. म्हणजे ही वाक्य क्वेश्चन विचारण्यासाठी वापरतात. म्हणजे या वाक्यांमध्ये क्वेश्चन विचारला जातो आणि ही यांच्या शेवटी नेहमी क्वेश्चन मार्क येतो. ते ओळखायला सोपे असतात. क्वेश्चन मार्क असतो किंवा याच्यातून क्वेश्चन विचारलेला असतो. दे मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. म्हणजे हे पॉझिटिव्ह पण असू शकतात, निगेटिव्ह पण असू शकतात. आता याचे दोन मेन टाईप आहेत. कोणते? येस नो टाईप क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. आता येस नो टाईप क्वेश्चन म्हणजे काय? तर ज्या क्वेश्चनची सुरुवात, ज्या वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने होत असते
तेव्हा ते येस नो टाईप क्वेश्चन असतात. तर त्याचं स्ट्रक्चर काय असतं ते पहा. हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट या स्ट्रक्चरनुसार ही वाक्य बनतात. एक्झाम्पल पहा. डू यू लाईक ऍपल्स. आता इथे पहा, डू काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे, सब्जेक्ट यू आहे, मेन वर्ब लाईक आणि ऍपल्स ऑब्जेक्ट. तर हे स्ट्रक्चर आहे याचं. या स्ट्रक्चरनुसार हे वाक्य बनतात. आर यू गोइंग टू स्कूल. तू शाळेत जात आहेस का. आता याचं निगेटिव्ह कसं बनतं पहा. डू यू नॉट लाईक ऍपल्स. मेन वर्बच्या आधी नॉट लिहिला जातो किंवा कॉन्ट्रॅक्शन करून सुद्धा वापरलं जातं. डू आणि नॉटचं कॉन्ट्रॅक्शन करून वाक्याच्या सुरुवातीलाच हे कॉन्ट्रॅक्शन वापरून हे स्ट्रक्चर सुद्धा या स्ट्रक्चरनुसार सुद्धा हे वाक्य बनलं जातं. डोंट यू लाईक ऍपल्स. बरोबर, तुला सफरचंद आवडत नाहीत का. ओके. आता WH टाईप क्वेश्चन. WH टाईप क्वेश्चन मध्ये WH वर्डने वाक्याची सुरुवात होत असते आणि याचं स्ट्रक्चर कसं असतं पहा. WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट या स्ट्रक्चरनुसार हे वाक्य बनतं. ते दिसायला लेंदी आहे पण अवघड नाहीये. एक्झाम्पल पहा. वाय आर यू गोइंग देअर. आता इथे बघा, WH वर्ड काय आहे, वाय, हेल्पिंग वर्ब काय आहे, आर, सब्जेक्ट यू, मेन वर्ब काय आहे, गोइंग आणि ऑब्जेक्ट काय आहे, देअर. वाय आर यू गोइंग देअर. तू तिथे का जात आहेस. बरोबर. आता याचं निगेटिव्ह. वाय आर यू नॉट गोइंग देअर. तू तिथे का जात नाहीस. बरोबर. नॉट कधी वापरला गेलाय, मेन वर्बच्या आधी वापरला गेलाय किंवा कॉन्ट्रॅक्शन करून सुद्धा वापरला जातो. कसा, वाय आरंट यू गोइंग देअर. आर आणि नॉटचं कॉन्ट्रॅक्शन केलंय. ओके. तर हे झाले इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. आता याचे अजून एक्झाम्पल पहा. वेन विल द ट्रेन अराइव्ह. ट्रेन कधी येणार. हाऊ डिड यू मेक दिस केक. तू हा केक कसा बनवला. ओके. पुढचं टाईप आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. बरोबर. अ सेंटेन्स दॅट इज यूज टू गिव्ह कमांड म्हणजे कमांड देण्यासाठी, ऑर्डर देण्यासाठी किंवा रिक्वेस्ट है ना, विनंती करण्यासाठी, सजेशन किंवा ऍडवाइस या हेतूसाठी या वाक्यांचा वापर होतो. आता ही वाक्य वर्बच्या बेस फॉर्मने सुरू होतात. इट बिगिन्स विथ द बेस फॉर्म ऑफ वर्ब आणि एंड कशाने होतात, पिरियडने किंवा एक्सक्लामेशन मार्कने एंड होत असतात. दे मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. ते पॉझिटिव्ह सुद्धा असतात आणि निगेटिव्ह सुद्धा असतात. आणि यांच्यामध्ये जो सब्जेक्ट असतो तो यू असतो. तो लिहिला जात नाही पण अंडरस्टूड असतो की तो सब्जेक्ट तिथे यू आहे. स्ट्रक्चर बघा. बेस फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजे वर्बचा बेस फॉर्म आणि ऑब्जेक्ट. एक्झाम्पल पहा. क्लोज द डोअर. आता क्लोज काय आहे, बेस फॉर्म आणि ऑब्जेक्ट डोअर. क्लोज द डोअर, दरवाजा बंद कर. आता याच्यात काय आहे, कमांड आहे. बरोबर. नेक्स्ट निगेटिव्ह पहा. डोंट क्लोज द डोअर म्हणजे त्याचं कॉन्ट्रॅक्शन केले डू नॉटचं. डोंट क्लोज द डोअर ही सुद्धा काय आहे, कमांड आहे. पुढे प्लीज हेल्प मी. आता इथे रिक्वेस्ट आहे की कृपया मला मदत कर, प्लीज हेल्प मी. वर्क हार्ड टू सक्सीड. इथे ऍडवाइस आहे. वर्क हार्ड टू सक्सीड, यशस्वी होण्यासाठी मेहनत कर. ओके. हरी अप. आता इथे या वाक्यामध्ये अर्जन्सी किंवा एक्साइटमेंट दाखवले म्हणजे हे वाक्य बोलताना सुद्धा एक असं थोडस जोर लावून बोललं जातं. हरी अप है ना, एक्साइट होऊन किंवा अर्जन्सी दाखवण्यासाठी या वाक्य वापरलं जातं. पुढे फोर्थ टाईप आहे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सेस म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस स्ट्रॉंग इमोशन्स और फिलिंग्स. हे सेंटेन्स स्ट्रॉंग आणि सडन फिलिंग व्यक्त करत असतात. म्हणजे आनंद, दुःख किंवा आश्चर्य व्यक्त करताना ही वाक्य वापरतात. जॉय, ग्रीफ, सॉरो, सरप्राईज हे जे सडन फिलिंग्स असतात, ह्या भावना असतात, ते व्यक्त करताना या वाक्यांचा उपयोग होत असतो. इट ऑलवेज एंड्स विथ एक्सक्लेमेशन मार्क. बरोबर. आता याचं स्ट्रक्चर काय असतं, व्हॉट किंवा हाऊ ने यांची सुरुवात होते प्लस सब्जेक्ट आणि प्लस वर्ब. एक्झाम्पल पहा.
व्हॉट अ ब्युटिफुल सीन, काय सुंदर सीन आहे. हाऊ नाईस यू आर, म्हणजे व्हॉट आणि हाऊने यांची सुरुवात होते. तसंच यांची सुरुवात इंटरजेक्शनने सुद्धा होत असते. कोणते? वाव, अलास, हुरे, ओ, ई हे जे इंटरजेक्शन्स आहेत यांनी सुद्धा या वाक्यांची सुरुवात होत असते. एक्झाम्पल पहा. वाव, यू लुक अमेझिंग टुडे. ओके. नेक्स्ट, अलास, द ओल्ड मॅन इज डेड. इथे सॉरो एक्सप्रेस केलंय. अलास, द ओल्ड मॅन इज डेड. हुरे, वी वन द मॅच. इथे जॉय म्हणजे आपण मॅच जिंकलो हे एक्सप्रेस झालं इथे. ओ, आय फॉरगॉट माय कीज ॲट होम. म्हणजे हे सुद्धा सडन एक्सप्रेशन आहे की ओ, आय फॉरगॉट माय कीज ॲट होम. ई, दॅट वॉज रिअली क्लोज. म्हणजे हे सडन एक्सप्रेशन, सडन फिलिंग्स दाखवण्यासाठी या हेतूने ही वाक्य वापरण्यात येतात. सो हे झाले टाइप्स ऑफ सेंटेन्सेस अकॉर्डिंग टू फंक्शन किंवा पर्पज. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बाय स्ट्रक्चर शिकणार आहोत. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे मी जे व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील.